नमस्कार मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी. तर मग गणेश चतुर्थीला मग मी बाहेर निघालो सकाळी सकाळी आणि मग थोडेफार गणपती बाप्पांचं पूजा वगैरे घेतली आणि बाप्पांना घरी आणायचं होतं. तर मग आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर मी गणपती बाप्पांना घ्यायला गेलो आणि मग गणपती बाप्पांना आम्ही इतके भारी भारी डेकोरेशनमध्ये पाहिलं की आणि प्रचंड सकाळी सकाळी फुल गर्दी. आणि मग बाप्पांना आम्ही खूप सारे मूर्ती वगैरे पाहिल्यात. आम्हाला मग रेट पण जास्त होते. मग आम्ही फायनली ही मूर्ती घेऊन सण आम्ही इकडून मूर्ती घेतली आणि आम्ही घरी जायला निघालो. तर गर्दी पण खूप होती. तर मला शूट वगैरे करताना पण ब्लॉगमध्ये तरी पण मी खूप प्रयत्न केला आहे. तर बघा मी बाप्पांना घरी घेऊन चाललो आहे. तर आपण बघूया घरी बाप्पांना स्थापना केल्यानंतर डायरेक्टली. तर मग बाप्पांची वगैरे घरी आल्यानंतर आरती वगैरे केली आणि मग पूजापाठ सगळं झाल्यानंतर मग परत संध्याकाळी मी बाहेर निघालो. तो बघूया म्हटलं आगमन सोहळा जळगावमधला कसा आहे. तर मग माझ्यासोबत खूप जण मित्र पण होते आणि मग मी इकडे तिकडे माझ्या जुन्या घराजवळच्या मित्रांना पण तिथं भेटायला गेलो. तिथं पण त्यांचं गणपती बाप्पा आगमन झालेले होते. तर मी तिथं त्यांना मित्रांना पण भेटायला गेलो आणि दर्शन पण घेतलं बाप्पांचं. मग पुढे मी गावामध्ये गेलो. तर बाप्पांचे खूप साऱ्या ठिकाणी DJ होते, ढोल पथक होतं, आगमन सोहळे खूप भारी भारी होतं. नंतर हे सुभाष चौकामध्ये पण तयारी चालू होती. नंतर आम्ही जुनं जळगावमध्ये गेलो. जुनं जळगावमध्ये पण काही आम्हाला तेवढं खास वाटलं नाही, पण तेव्हा मेरूनक वगैरे आगमन सोहळे झाले होते म्हणून. नंतर आम्ही इकडून मेरूनमध्ये आलो. तर मेरूनमध्ये पण इथं वज्रनाथ वाद्यपथक आम्ही तिथं पाहिलं. खूप सारं भारी वादन करत होतं. नंतर इथं मोहाडी रोडला आलो. तर इथं DJ बँड वगैरे होतं. तर तिथं पण मस्त आगमन सोहळा एकदम जल्लोषात साजरी झाला. नंतर आम्ही इथून पुढे DJ वगैरे आम्ही पाहत जात होतो. तर आम्ही पण बाप्पांचं दर्शन घेतलं आणि थोडं एन्जॉय पण करत होतो. हे बघा तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की मित्र किती जण होते माझ्यासोबत आणि हे पण एन्जॉय वगैरे करत होते. आम्ही कॅमेरा ऑन झाला की फक्त आम्ही शांत बसायचो, बस एवढंच होतं. मग आम्ही पुढच्या दिशेने आम्ही निघालो. तर इथं पेशवा वाद्यपथक होतं. तिथं पण आम्ही आणि इथून पुढे जोरजोरात मस्त ढोल वाजवत होते आणि फटाके पण फुटत होते. तर मला इथून निघायचंच वाटत नव्हतं. मग म्हटलं यार चला आता थोड्या वेळ थांबूनच घेऊया. पण नंतर पुढे म्हटलं मित्र म्हणे चल म्हणे अजून खूप सारे गणपती बाप्पांचे आगमन सोहळे पाहायचे. नंतर मग बिग बाजाराकडे गेलो आणि तिथं होतं शौरवीर वाद्यपथक. तिथं पण DJ वगैरे लावलेला होता, लाईट वगैरे लावले होते. तिथं थोड्या वेळ थांबून सण मी परत टावर चौकात गेलो आणि टावर चौकामध्ये पण असं बँड लावलेला होता. तिथं पण खूप मजा वगैरे आली. आणि नंतर इथं सुभाष चौकात गेलो. सुभाष चौकाकडे मी बँड DJ वगैरे सगळं होतं. तिथं पण खूप सारे गणपतीच्या लाईन वगैरे होतात. मग नंतर आम्ही मानाचा सुभाष चौकातला गणपती दगडूशेठ सारखा होता. तर तिथं आम्ही दर्शन बाप्पांचं घेतलं आणि तिथून आम्ही मिरवणूकमध्ये आम्हाला मस्त असे गुलाल वगैरे इतके उडवत होते, खूप मजा येत होती म्हणजे. आणि इथून आम्ही रथ चौकामध्ये दर्शन वगैरे बाप्पांचे